नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्राचा उगम व विकास यावर आधारित जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला येणाऱ्या TET एक्झामसाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच पॉईंट अभ्यासू. तर बघा, या ठिकाणी प्लूटो हा शास्त्रज्ञ दिलेला आहे. तर बघा त्याची काय इन्फॉर्मेशन आहे ती बघणार आहोत. तर प्लूटो हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता होता. प्लूटोचा गुरु सॉक्रेटिस होता व शिष्य अरिस्टॉटल हा होता. बालकासंबंधीचे विचार मांडणारा पहिला विचारवंत होय. तर प्लूटो हा बालकाविषयी विचार मांडणारा पहिला विचारवंत आहे. आता या ठिकाणी सेकंड पॉईंट दिलेला आहे जॉन लॉक. तर जॉन लॉकने काय सांगितलेलं आहे, 1632 ते 1704 हा त्याचा पिरियड आहे, कार्यकाळ आहे. 17व्या शतकात इंग्लिश तत्त्वज्ञ त्याच्या सिद्धांतानुसार प्रत्येक मूल कोरी पाटी घेऊन जन्माला येतं आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवाने मिळते. शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीचा नकार केला व त्याऐवजी मुलांना योग्य व अयोग्य यातील फरक समजण्यास व स्वतःच्या नैतिक भावनेचा विकास करण्यास मदत होईल अशा पद्धतीची पसंती दिली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फ्रेडरिक फ्रोबेल. फ्रोबेलचा जो कार्यकाळ आहे तो आहे 1782 ते 1852 आणि हा जर्मन शिक्षण तज्ज्ञ आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, फ्रोबेल हा जर्मन शिक्षक तज्ज्ञ आहे. त्याने सांगितलं आहे बोलोज्ञान किंडरगार्टन पद्धतीचं आद्य प्रवर्तक. बालकाच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलवणाऱ्या शिक्षकाला फ्रोबेल यांनी माळीची उपमा दिली. शिक्षकाने बालकाचे व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. बालकाच्या शिक्षणामध्ये कथा, गाणी, खेळ आणि व्यवसाय या कार्यक्रमाचा समावेश केला. तर पुढचा जो शिक्षक तज्ज्ञ दिलेला आहे रुसो. पिरियड आहे 1778 ते 1772. बालकेंद्रित शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात अनुभव, कृती यांना महत्त्व, बालकाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. द एमिली हा शिक्षणविषयक ग्रंथ लिहिला. बालकावर शिक्षण लादले जाऊ नये व शिक्षा करण्याचा विचाराला विरोध केला. ज्ञानेंद्रियामार्फत शिकण्याची मुभा द्यावी. ज्ञान बाहेरून लादण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यानंतर जोहान पेस्टलॉजी हा विचारवंत. पिरियड आहे 1746 ते 1827. स्वतःची अध्यापन पद्धती निर्माण करणारा तत्त्वज्ञ. रुसोच्या कल्पना प्रत्यक्षात पडताळून पाहण्याचे काम. पेस्टलॉजी आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विरोध केला. शाळेचे वातावरण हे घरगुती वातावरणासारखेच असावे, कारण शिक्षणासाठी भावनिक गरज आवश्यक आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राप्रमाणे शिक्षण असावे. शिक्षणामध्ये 3H म्हणजेच हेड, हर्ट, हँड या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासाचा विचार मांडला. पुढचं विचारवंत आहे जॉन ड्यूई. कार्यकाळ आहे 1859 ते 1952. अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ. तर जॉन ड्यूई हा अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ आहे. कृतीप्रधान शिक्षण व मुलांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त ही त्याने शिक्षणाला बहाल केलेली बहुमोल देणगी आहे. कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला व शिक्षणात व्यवसायाला महत्त्व दिले. तर बघा, जॉन ड्यूईने कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला आणि शिक्षणात व्यवसायाला महत्त्व दिले. शाळा म्हणजे जीवनसदृश अनुभवातून बालकाचा आत्मविष्कार घडवणारी कर्मभूमी आहे. शैक्षणिक सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी ड्युअल स्कूल नावाची प्रायोगिक विद्यालयाची स्थापना केली. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, जॉन ड्यूई यांनी शैक्षणिक सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी ड्युअल स्कूल नावाची प्रायोगिक विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर पुढचा शिक्षक तज्ज्ञ आहे
मारिया मॉन्टेसरी. तर मारिया मॉन्टेसरी यांचा जो कार्यकाळ आहे 1870 ते 1952. तर बघा, इटालियन शिक्षणतज्ज्ञ व मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक मानला जातो. तर मारिया मॉन्टेसरी इटालियन शिक्षणतज्ज्ञ व मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक मानला जातो. बालकाच्या नैसर्गिकरित्या शिकण्यावर ही पद्धत आधारित नाही. 3 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकाच्या शिक्षणासाठी उपयुक्त पद्धत. बालकांना खेळाद्वारे शिक्षण दिलं जातं. बालकांना शिक्षण देताना 3 सिद्धांताचा वापर केला जातो. बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य असते. विकासावर आधारित कार्य खेळण्यातून शिक्षण देण्याचे काम. स्वच्छंदता. बालकांना पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार स्वच्छंदी वातावरण दिले जाते. या पद्धतीत बालकांना कोणत्याच प्रकारची शिक्षा नसते व अभ्यासक्रम देखील निश्चित नसतो. त्यानंतर पुढचं शिक्षणतज्ज्ञ आहे गिजूभाई बधेका. गिजूभाई बधेकाचा जो कार्यकाळ आहे तो 1885 ते 1939. गुजरात. मॉन्टेसरींना गुरु मानून भारतामध्ये मॉन्टेसरी पद्धत शाळा सुरू करण्याची ठरवली. तर बघा, मॉन्टेसरींना गुरु मानून भारतामध्ये मॉन्टेसरी पद्धतीने शाळा सुरू करण्याची ठरवले. आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील आद्य प्रवर्तक. भारतात ऑगस्ट 1920 मध्ये दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना. भारतात भारतीयांना सुरू केलेल्या हा बालशिक्षणाचे पहिले प्रयोग होता. बालमंदिराची रचना करताना विद्यार्थी केंद्रबिंदू होता व शाळेत क्रीडांगण, बाग, पुस्तकालय, हस्तकला, संगीत साधने असे विविध विभाग केले. 1925 मध्ये भारतातील पहिली पूर्व प्राथमिक शिक्षण महाविद्यालयीन अध्यापक मंदिरे व 1926 ला मॉन्टेसरी संघ स्थापन केला. गिजूभाई बालमित्र पदवी मिळाली. तसेच मुछवाली माँ या नावाने ओळखले जात. ताराबाई मोडक 1992 ते 1973 भारतातील पहिली बालशिक्षक तज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखले जाते. भारतात बालवाडी संकल्पना अस्तित्वात आणली. 1936 मध्ये बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मुंबई येथे शिशुविहार स्थापन केला. ठाणे जिल्ह्यात बारडोली येथे ग्राम बाल शिक्षण केंद्राची स्थापना, त्याद्वारे ग्रामीण बालवाडी आणि ग्राम अध्यापन मंदिराची स्थापना केली. ताराबाई मोडक यांच्या मदतीला अणुताई वाघ आल्या व त्यांनी पुढील बालशिक्षणाचे कार्य केले. बालवाडी आदिवासी मुलांसाठी, पाळणाघर शाळेत येणाऱ्या मुलांच्या लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, कुराण शाळा गुरे चारणाऱ्या मुलांसाठी, वाडी शाळा वस्ती वाडीतील मुलांसाठी, साखर शाळा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, भोंगा शाळा कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही बालमानस शास्त्रज्ञाचा उगम, विकास आणि काही शास्त्रज्ञ वगैरे बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.